आणि ही भयानक परिस्थिती डोळ्यासमोर पाहत असताना निवडणुकीला सामोरे जात असताना आपण एक वेगळा विचार घेऊन चाललेलो आहे, तो आहे देश हिताचा, संविधान हिताचा, संविधान रक्षणाचा. हा प्रचार जो सुरू झाला तो खरं तर जानेवारीच्याच महिन्यात सुरू झाला, कारण त्याच वेळी जे देशाचे अर्थमंत्री आहेत निर्मलाताई सीतारामन, त्यांनी सांगितलं 10 वर्षाच्या पूर्ण सरकार चालवल्यानंतर त्यांना आता आठवण झाली. त्यांनी सांगितलं अर्थसंकल्प सादर करत असताना की ह्या देशात आता भाजपला शोध लागलेला आहे, तो 4 प्रमुख जातींचा लागलेला आहे, 4 वर्गांचा लागलेला आहे. ताई तुम्हाला माहिती आहे 4 जाती ह्या कुठच्या आहेत त्यांनी शोधलेल्या? संजयजी तुम्हाला माहिती आहे? त्यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना निर्मलाताईंनी सांगितलं 4 जाती म्हणजे शेतकरी, युवा, महिला आणि गरीब. आता आम्ही ह्यांची सेवा करणार असं भाजपाने सांगितलं आणि यांच्या सरकारने सांगितलं. म्हणजे 10 वर्ष हे आपल्याला विसरून गेले होते. 10 वर्ष ह्यांना शेतकरी दिसले नाहीत, 10 वर्ष ह्यांना महिला दिसले नाहीत, 10 वर्ष ह्यांना युवा दिसले नाहीत, 10 वर्ष ह्यांना गरीब दिसले नाहीत. दिसले तर स्वतःचे चेहरे दिसले, होर्डिंग बॅनरवर दिसले, पेट्रोल पंप बघितला की ह्यांचाच चेहरा, होर्डिंग बघितलं की ह्यांचाच चेहरा, सगळीकडे ह्यांचीच सगळी बोलबाला होता. पण आपली जनतेचे आवाज, जनतेची मन की बात कोणालाही ऐकू गेली नाही त्या केंद्र सरकारमध्ये. आज आपल्याला सांगत आहेत की ह्या 4 वर्गांची आम्ही सेवा करू. पण ह्या 4 वर्गांची, ह्या 4 जातींची ह्या देशामध्ये हालत काय झालेली आहे? आज आपण पाहत असाल शेतकरी म्हणून जर पहिलं बोलायचं झालं तर शेतकरी वर्ग आज मोठ्या संख्येने आपल्या देशात आहे. आपण मानतो की हा कृषी प्रधान देश आहे. महाराष्ट्रात देखील आपण मानतो की शेतकरी प्रत्येक जिल्ह्यात आहे. शेती वेगळ्या वेगळ्या आपण पिकाची करत असतो. प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर आज मी विचारतो सगळ्यांना, प्रत्येक शेतकऱ्यांना विचारतो की जे शेतकरी आपल्या राज्यात आहेत ते खुश आहेत का? संतुष्ट आहेत का? आनंदी आहेत का? कोणाला असं वाटतं का या शेतकरी बांधवांमधून कुठच्याही जिल्ह्यातले असतील की हे जे केंद्रातलं सरकार बसलेलं आहे किंवा महाराष्ट्रात जे अवकाळी सरकार बसलेलं आहे ते आपलं सरकार आहे असं वाटतं कोणाला? वाटत कोणालाच नाही. उलट मला सांगतात आदित्य तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जी कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं 2 लाखापर्यंतचं ते आमच्या खात्यापर्यंत पोहोचलं. पण देवेंद्रजींनी आधी जी कर्जमुक्ती केली होती ती नुसतं होर्डिंगवर राहिली, आमच्या खात्यापर्यंत पोहोचली नाही. आम्हाला हे पण सांगतात अनेक वेळा, मला सोबत घेऊन सांगतात, खांद्यावर हात ठेवून अनेक शेतकरी सांगतात आदित्य जेव्हा जेव्हा तुमच्या सरकारच्या वेळी, महाविकास आघाडीच्या काळाच्या वेळी जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झाला असेल, गारपीट झाली असेल, वादळ झालं असेल, आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती आमच्या शेताच्या बांधावर दिसली होती, मदतीला आली होती. पण ह्या गेल्या 2-2.5 वर्षातल्या मिंदे सरकारमधला कृषी मंत्र्याचं आम्हाला नाव देखील माहिती नाही. अनेक चेहरे बदलले पण आम्हाला ह्यांच्यातले कोणी मंत्री येऊन भेटत नाहीत, बोलत नाहीत, ना कधी मदत करतात. ह्याच शेतकऱ्यांची असं परिस्थिती पाहिली तर देशभरातले शेतकरी, खास करून उत्तर प्रदेशमधले शेतकरी असतील, पंजाब मधले असतील, हरियाणातले असतील, त्यांनी जेव्हा मागच्या 2-3 महिन्यापूर्वी दिल्लीकडे मोर्चा काढला होता, तो मोर्चा कशासाठी काढला होता? ते एवढंच विचारत होते की प्रधानमंत्री महोदय तुम्ही जी 2 वर्षापूर्वी आम्हाला वचनं दिली होती जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो त्या वचनांचं काय झालं? तुम्ही एमएसपी बद्दल बोलला होता, तुम्ही काळे कायदे मागे घेणार हे सांगितलं होतं, अनेक वेगळी वचनं दिली होती जेणेकरून आम्ही आमच्या घरोघरी गेलो होतो, पुन्हा एकदा गावी गेलो होतो आणि सांगितलं होतं की भाजपाने आपलं ऐकलं. पण आज 2 वर्ष होऊन गेलेली आहेत, एक सुद्धा वचन पूर्ण झालेलं नाहीये. तुम्ही मला सांगा आमच्या वचनाचं काय झालं? आणि म्हणून या सगळ्या शेतकरी बांधवांनी जेव्हा तिथे मोर्चा काढला होता, अनेक लोकांच्या हातात वेगळे झेंडे होते, त्यांच्या जातीचे असतील, त्यांच्या काही वेगळ्या विचारसरणीचे असतील. पण भाजपच्या लोकांनी माहितीये तुम्हाला या शेतकऱ्यांना काय काय नावं ठेवली? कोणी त्यांना अर्बन नक्सल बोललाय, कोणी त्यांना माओवादी बोललाय, कोणी त्यांना अतिरेकी बोललाय, कोणी त्यांना खालिस्तानी बोललाय. हे सगळी नावं ठेवली पण कोणी हे बघितलं नाही की हा शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि आपल्या देशाची संस्कृती अन्नदाता देवो भव आहे. आज ह्याच शेतकऱ्यांवर जे उत्तर प्रदेश मधले असतील, जे हरियाणातले असतील, पंजाब मधले असतील, आहेत आपल्या देशातलेच ना, त्यांच्यावर लाठीचार्ज केला, गोळ्या चालवल्या, ड्रोन मधून जी आपण फोटोग्राफी करतो त्याच्यातून अश्रुधूर सोडला